महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात थोडंसं बोलूया। सदर घटनेत दोषी कोण वगैरे राज्य सरकार शोधेल, पण मला त्या विषयात न बोलता मी भविष्यात होऊ घातलेल्या शिल्पांविषयी मला कला संचालन आणि राज्य सरकार यांना थोड्याशा सूचना कराव्याशा वाटतात। पैकी एक, पुतळ्याचं स्केच मॉडेलची पाहणी कला संचालनाकडून होते हे मला माहिती आहे, पण ॲक्च्युअल साईजमध्ये पुतळा जेव्हा तो 50-60 फूटचे का असतं साईज त्याचं होतं, त्याची पाहणी तज्ज्ञ समितीकडून मला वाटतं होत नाही आणि ती व्हावी आणि ती तज्ज्ञ लोकांकडूनच व्हावी अशी एक महत्त्वाची सूचना आहे। अजून महत्त्वाचं म्हणजे निविदा काढताना या पुतळ्याला वापरण्यात येणारं मेटल कोणत्या ग्रेडचं आहे आणि दुसरा पुतळा हा ऑक्सिडाइज करून घेणं आवश्यक आहे, कारण आज सर्रास पुतळ्यांना रंग फासणं चालू आहे। धातू, कास्टिंग, ब्रेझिंग आणि इंटरनल आर्मेचर याविषयी तज्ज्ञ समितीकडून पाहणी होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आजची जी घटना आहे ही परत भविष्यात होऊ नये यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। एवढं बोलून मी शासनाला नम्र विनंती करतो, जर झालं शक्य तर ह्या गोष्टी अप्लाय व्हाव्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।